पुढील 2 वर्षात मुंबईत अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात 170.40 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे। मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करत आहेत, तर आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर इतकी आहे। नवी मुंबई विमानतळावर चौथं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे। त्या अनुषंगाने आणखी एक धावपट्टी बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जातोय। देशातील हवाई वाहतुकीचा मुंबईवरील ताण लक्षात घेता हा केवळ पर्यायी प्रकल्प न राहता भविष्यातील प्रमुख हवाई केंद्र म्हणून पुढे येतोय। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीचे मुंबईत वानखेडे स्टेडियमवर जल्लोषात स्वागत मुंबईकरांनी केले। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भिक्की तसेच टायगर श्रॉफ, अजय देवगन, कार्तिक आर्यन, दिनो मोरिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारतर्फे प्रोजेक्ट महादेवा या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मेसीच्या हस्ते करण्यात आला। उच्च न्यायालयानं नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही लासलगाव शहरात सर्रास नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। याच नायलॉन मांजामुळे 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासलगाव इथं घडली। मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली। कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन जोरदार तयारी करते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रेंनी केली आहे। केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 22 ते 24 डिसेंबरला भिवंडी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। भिवंडी शहरातील फातिमा नगर इथं असलेल्या भंगार गोदामाला आग लागली। गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापड आणि प्लास्टिकचा साठा होता। या आगीमध्ये भंगाराची 3 गोदामं जळून खाक झाली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मुंबईमध्ये रेल्वे स्थानकात तरुणानं धोकादायक स्टंट केल्याचं पाहायला मिळतंय। या तरुणावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी टीका केली जाते। या तरुणावर कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। जे 1270 झाडं तोडली आहेत आणि ऑन रेकॉर्ड तोडली आहेत ते लावणार होते, त्याबाबत काय करणार हे सांगा। त्याच्याबाबतचे एक निवेदन प्रसिद्ध करा। डिसेंबरमध्ये ज्या अचानक झाडं मागवून लावली जात आहेत, झाडं लावणाऱ्यांना आम्ही विरोध करत नाही, त्यांचं स्वागत, मात्र झाडं तोडली जात असतील तर गाठ पर्यावरण प्रेमींशी असा इशारा वकील श्रीराम पिंगळे यांनी दिला। नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील असलेल्या घरांच्या किमती थेट 10% स्वस्त करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे। या निर्णयामुळे आता ही घरं पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आता अधिक सुकर होईल।